शौचालयाचं आणि मुलांच्या गरमीचं, कारण सगळ्यांना माहिती आहे मुलं 5 ते 5:30 तास शाळेत बसलेले असतात, त्यावेळेस मुलं बाथरूमला आणि शौचालयाला जायचा तर प्रश्नच टाळतात. कारण मी माझ्या मुलीवरून बघितलं, तिला पोटदुखीचा इतका त्रास झाला कारण ती शौचालयालाच जात नाही, बाथरूमला जातच नाही का तर म्हणजे विचारल्यासारखं मम्मी जाण्याची इच्छाच होत नाही. म्हणून मला कमिटीला एकच विनंती. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाची पालक शिक्षक संघ सर्वसाधारण सभा तहकूब, विद्या विकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वासिन या शाळेची पालक शिक्षक संघ सर्वसाधारण सभा सन 2023-24 चे आयोजन शुक्रवारी 12 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पालक शिक्षक संघ अध्यक्षा व प्राचार्य मीना अशोक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्या विकास मंडळाचे माजी सेक्रेटरी विलास उर्फ बाळू धोंडू जगे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून विद्या विकास मंडळाचे संचालक चंद्रकांत तारमळे, एकनाथ जाधव, उपप्राचार्य सुरेश सापळे, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक रवींद्र पवार, पर्यवेक्षक व्ही.टी. भोईर, के.एम. धनगर, श्याम पाटील, काठोळे सर, सांका प्रमुख संजीव जाधव, तसेच पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा प्रमिला दत्तात्रय ठाकरे, शीतल श्याम ठाकरे, सहसचिव प्रवीण वाघमारे, सुभाष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हा परिषद केंद्र शाळा वासिंद या शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आला म्हणून या शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पवार तसेच पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा प्रमिला दत्तात्रय ठाकरे यांचा विशेष सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ही सभा पालकांची उपस्थिती कमी असल्यामुळे तहकूब करण्यात आली असून तहकूब सभा जून महिन्यात घेतली जाईल अशी सूचना सचिव नंदकुमार सोष्टे यांनी पालक शिक्षक संघ अध्यक्षा व प्राचार्य मीना अशोक कांबळे यांच्या परवानगीने केली आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पालक शिक्षक संघाचे सचिव नंदकुमार सोष्टे यांनी केले. प्रास्ताविक माझं झाल्यानंतर पालक प्रतिनिधी उपस्थित आहात, आपण पालक म्हणून उपस्थित आहात. आपल्यापैकी कोणाचं मनोगत असेल तर ते व्यक्त करू शकता. नंतर मान्यवरांचं मनोगत व्यक्त केलं जाईल. तदनंतर खऱ्या अर्थानं आपण पालक सभेला सुरुवात करणार आहोत. स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित पालक वर्ग, शिक्षक वृंद, शिक्षकेतर वृंद, आज प्रास्ताविकाच्या माध्यमातून या सभेचं जे आयोजन केलेलं आहे त्याचं महत्त्व पटवून देणं गरजेचं आहे, म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शालेय शिक्षक, पालक, शिक्षकेतर वृंद यांच्यापेक्षा अतिशय मोलाचं काम ज्यांचं आहे ते विद्या विकास मंडळ अर्थात त्यांचं व्यवस्थापकीय मंडळ. याच्या सर्वांच्या विचारातून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. तितकाच विद्यार्थी घडवण्यात आपला शेजार, आपला परिसर, आपला समाज देखील तितकाच कारणीभूत असतो. आणि या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर एक परिपत्रक शासनाने प्रसिद्ध केलं की शाळांमध्ये तिथे संस्था असते, तिथे शिक्षक शिक्षकेतर वृंद असतं, परंतु शासनाच्या वतीनं पालकांचा सहभाग व्हावा, पालक या प्रक्रियेमध्ये यावे. आपल्या मुलांना काय कमी पडतं का किंवा कुठल्या प्रकारचे उपक्रम राबवणं गरजेचं आहे का, तर यासाठी हा दुवा साधण्याचा पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून
संस्थाचालक पालक शिक्षक वृंद यांच्यात दुवा साधण्याचं काम त्या पालक संघाच्या माध्यमातून होत असतं. आणि या अनुषंगानं आपल्या सरस्वती विद्यालयामध्ये गेली अनेक वर्ष अशा प्रकारे पालक संघाची निर्मिती ही दरवर्षी होत असते. शैक्षणिक वर्ष 2023-2024 या वर्षासाठी 12 ऑगस्ट 2023 रोजी पालक शिक्षक संघाची या कार्यकारी मंडळाची स्थापना झाली. आणि पालक संघानं विद्यार्थ्यांच्या विकासाकामी किंवा विद्यार्थ्यांवर काही शाळेच्या आवारात आणि शाळेच्या बाहेर जर काही आवाराच्या बाहेर जरी काही घडत असेल तरी आपल्या नजरेत जर येत असेल तर ते पालक संघाला त्याची मुलांची सुटका करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ या रस्त्यावर शाळा सुटल्यानंतर रोड रोमिओ फिरायचे गाड्या गेल्या. आपल्या तरुण मुलींना त्यामुळे कळत नकळत त्रास होत असायचा. आणि हे लक्षात आल्यानंतर या पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वाशिम पोलीस स्टेशनला निवेदन दिलं. हे निवेदन 22 ऑगस्ट 2023 रोजी दिलं. आणि त्यामुळे या प्रक्रियेमध्ये वाशिमचं पोलीस स्टेशन सुद्धा सहभागी झालं. विद्यार्थ्यांसाठी शाळा सुटण्याच्या वेळेला वाशिम पोलीस स्टेशनचे पोलीस इथे येऊन थांबतात आणि होणारी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करतात. आणि रोड रोमिओचा पुरेपूर बंदोबस्त त्यांनी केला आणि आपली मुलं अगदी व्यवस्थित घरपोच येऊ लागली, आनंदात येऊ लागली. त्यानंतर पालक संघाच्या वतीनं अनेकदा अशा सभा बोलवण्याचं प्रयोजन झालं होतं. परंतु ऑगस्ट मध्ये पालक संघाची निर्मिती झाली. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पहिली सत्र परीक्षा सुरू झाली, दिवाळी सुट्टी आणि त्यानंतर क्रीडा महोत्सव नंतर पुन्हा फेब्रुवारीमध्ये 12वीची परीक्षा. फक्त जानेवारी हा एकच महिना फक्त खाली होता. आणि त्यामुळे त्यांनी सुचवल्याप्रमाणे 1 मार्च 2024 रोजी SSCच्या परीक्षेच्या वेळेला परीक्षा सुरू होण्यापूर्वी या पालक पदाधिकाऱ्यांनी मला सचिवाला प्राचार्यांना सोबत घेऊन संपूर्ण शाळेची पाहणी केली. ही पाहणी केल्यानंतर कशी ही मुलं परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असतील. काही वर्गात एकच पंखा, काही वर्गात 4 पंखे आहेत पण 2 वाकलेले 2 चालतात. काही ठिकाणी वर्गामध्ये पंखेच नाही, काही ठिकाणी विजेचे दिवेच नाही. हे प्रमाण जरी कमी असलं तरी विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा देतोय त्या ठिकाणचं वातावरण सौंदर्यपूर्ण असायला पाहिजे. ते वातावरण मिळालं नाही याची खंत पालक वर्गाला जाणवली, या पालक प्रतिनिधींना जाणवली. याबरोबर अनेक प्रश्न त्यावेळेला लक्षात आले. विद्यार्थ्यांशी हितगुज केला तेव्हा लक्षात आलं की कधी कधी मुलांना 1-2 दिवस पाणी प्यायला मिळत नाही. शौचालयात इतकी दुर्गंधी पाण्याच्या अभावामुळं की बाजूच्या वर्गांमध्ये मुलं अगरबत्ती लावून बसतात. हे जे मी बोलतोय ही वाक्य माझी नसून मला जशी पालक प्रतिनिधींनी जी वाक्य दिली तीच वाक्य माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी बोलत आहे. आणि मी त्या मताशी सहमत आहे. ते त्यातून बोलतोय म्हणजे सिद्ध आहे की शौचालयात इतकी दुर्गंधी की शालेय परिसरात काही वर्गांमध्ये अगरबत्ती लावून बसावं लागतं. दुर्गंधीमुळे
काही मुलांना आजार सुद्धा झाल्याचं जाणवलंय. मुलींचं शौचालय जर पाहिलं, खरं तर मगाशी माझ्याकडनं ते नकळत चूक झाली की तुम्ही जेव्हा पालकवर्ग जेव्हा इथे आलात तेव्हा तुम्हाला हा परिसर दाखवायला हवा होता, पण माझ्याकडनं ती थोडंसं दुर्लक्ष झालं. मुलींच्या शौचालयामध्ये विजेचे दिवे नाहीत, व्यवस्थित पाणी नाही, त्यामुळे काही मुली, आता हे सगळं बोलतोय मी, पालक प्रतिनिधींनी मला जे जे दिलंय त्यांनी मला सक्तीनं बोलायला लावलंय आणि मलाही ते पटलंय. काही मुली शाळा भरल्यापासून शाळा सुटेपर्यंत शौचालयात जाण्याची वाट पाहतात. कारण तिथे जाऊ शकत नाही आणि त्यामुळे काही मुलींना आजार देखील झालेले आहेत. पावसाळ्यात जर पाहिलं तर खिडक्यांना झडपा असल्याशिवाय मुलं पावसा वाचून राहू शकत नाही. वर्गात पाणी येतं, काही खिडक्यांना काही ठिकाणी झडपा नाही, काही खिडक्यांचे कडापे तुटले, त्यांना टेकू म्हणून आपण त्याला मुंडा म्हणतो, तो मुंडा कुठे लावले होते. त्यातला एक मुंडा तर एका विद्यार्थ्याच्या डोक्यात पडला. सुदैवानं त्याला कुठल्या प्रकारची जखम झाली नाही. जेवणानंतर बेसिनने हात धुवायचे, बेसिनमध्ये हात धुवायचे. बेसिन आहेत पण ती व्यवस्थित नाही, त्याची रचना बरोबर नाही. त्याचबरोबर सर्व पालक वर्गाची, आता हे जे मी बोलतोय हे केवळ आणि केवळ पालक प्रतिनिधींनी सांगितलेलंच नाही, तर मी संपूर्ण 62 वर्गांच्या वर्ग शिक्षकांचा अहवाल मागितला. त्या वर्ग शिक्षकांच्या अहवालावरून असं सिद्ध झालं की ही वस्तुस्थिती खरी आहे. त्यात असं दिसून आलं, एकही वर्गात असं एकही वर्ग शिक्षकांनी लिहिलं नाही की माझा वर्ग स्वच्छ असतो. मी ज्या मगाशी समस्या मांडल्या ना, त्याही समस्या त्यामध्ये मांडलेल्या आहे. म्हणजे हा जो मी प्रास्ताविक तुमच्या समोर मांडतो हे केवळ माझं नसून इथे असणाऱ्या पालक प्रतिनिधींचा, पालक पदाधिकाऱ्यांचा, वर्ग शिक्षकांचा जो अहवाल आहे तो अहवाल मी आपल्या समोर मांडत आहे. पावसाचं पाणी गॅलरीत साचून मुलं पडून दुखापत होते. कधी पाठीमागे शौचाला जाताना उघडं गटार आहे, त्याच्यावरती लाद्या निघालेल्या आहेत, तिथे पडून मुलांना दुखापती झालेल्या आहेत. प्रयोगशाळा आणि त्याच्या लगतचा जो वर्ग आहे, वरती प्रयोगशाळा आहे, त्याच्या लगतचा जो वर्ग आहे, त्या लगतच्या वर्गाचा जर विचार केला आणि प्रयोगशाळेचा, तर स्लॅबला कडे गेलेले, बीम कॉलमला कडे गेलेले, कधीही दुर्घटना होऊ शकते. जिथे आपला कार्यक्रम सुरू आहे इथे पत्र्याचं छत आहे, वर्ग शिक्षकांनी ती मांडलेली आहे सविस्तर. त्या छतातून पत्रे तुटल्यामुळे छतातून पाणी वर्गात गळतं. पावसाळ्यामध्ये अशी भयानक परिस्थिती. मुलांना स्वच्छ वातावरणामध्ये शिकण्यात जो आनंद असेल तो अशा वातावरणात शिकत आनंद मिळेल का हो? आता हा समोरचा जो जिना आहे अरुंद आहे. 2 मुलं एकाच वेळेला जाऊ येऊ शकत नाही म्हणून तिथे रेटारेटी पण होते. त्या केंद्रात एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. मुलंच सांडपाण्याची गटारं तुम्ही जर पाहिली ना तर नेहमी तुंबलेली, त्याच्यावर किती कचरा पडला आहे याचा हिशेबच नाही. असं पाहणे आम्हाला दिसून आलं. संगणक कक्ष, प्रयोगशाळेमध्ये बैठक व्यवस्था म्हणून स्टूल्स असायला पाहिजे मुलांना. संगणक कक्ष लॅबमध्ये आणि प्रयोगशाळेमध्ये मुलांना बसायला स्टूल पाहिजे, होते स्टूल.
अतिशय तकलादू होते. संस्था यापुढे नक्कीच चांगल्या क्वालिटीचे स्कूल घेईल अशी आशा बाळगतो. अशा अनेक समस्या आहेत की ज्या समस्यांची उकल शिक्षकांनी दिलेल्या अहवालावरून आणि पालक संघाच्या पदाधिकारी केलेल्या पाहणीवरून स्पष्ट झालेला आहे. त्यामुळे पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मला निवेदन द्यायला सांगितलं की तुम्ही सचिव आहात, तुम्ही ते निवेदन लिहिलंच पाहिजे. पहिलं निवेदन आम्ही विद्यालयाच्या प्राचार्या आणि या पालक संघाच्या अध्यक्ष यांच्याकडे गेलो. त्यांना विचारलं, मॅडम अशा प्रकारची परिस्थिती जर असेल तर तुम्ही संस्थेला कार्यकारी मंडळाला काही कळविलं आहे का? नाही तर जबाबदार तुम्ही आहात असा प्रश्न पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. प्राचार्य मॅडम यांनी तात्काळ त्यांची फाईल काढली आणि त्या फाईलमध्ये त्यांनी आजपर्यंत 4 निवेदनं दिलेली आहेत. परंतु काही अडचणीमुळे संस्था चालकांनी ते काम पूर्ण केलेलं नाही. म्हणून पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत पहिलं पत्र प्राचार्यांना दिलं गेलं. ते 14 मार्च 2024 रोजी पहिलं पत्र दिलं. आता हे पत्र फॉरवर्ड झालं संचालकांना, परंतु 30 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून 30 तारखेला या पालक शिक्षक संघाच्या वतीनं माननीय चेअरमन, माननीय सेक्रेटरी आणि संचालक मंडळाला 30 मार्चला निवेदन दिलं आणि त्या निवेदनात असाही उल्लेख केला होता, मुलांची परीक्षा सुरू आहे, काही कर्म करणं आता शक्य नाही याची आम्हालाही जाणीव आहे. परंतु वर्गामध्ये एवढ्या कडक उष्णतेमध्ये, उन्हाळ्यामध्ये, एवढ्या कडक तापमानामध्ये 35 अंश डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान असताना त्यामध्ये मुलांना कमीत कमी 2 दिवसात पंखे तरी बसवून द्याल अशी विनंती केली. आणि पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या सभेचं आयोजन करावं लागलं. ही सर्वसाधारण सभा बोलवावी लागली की पालकांनी, त्याचबरोबर याच्यामध्ये आम्ही सेपरेट पालकांची एक वेगळी सभा घेतली होती. पालक सभा आम्ही 10 मार्चला घेतली होती आणि शिक्षक सभा आम्ही स्वतंत्र घेतली 14 मार्चला. एकत्र घेतली नाही कारण काही पालक आपल्या शिक्षकांवरती म्हणतील बाबा तुम्ही काय करता, तसं होऊ नये म्हणून त्या दोन्ही सभा वेगवेगळ्या विभक्त घेतल्या. अशा पद्धतीनं हे जे प्रास्ताविक आहे हे प्रास्ताविक मी आपणासमोर सादर केलं आणि या प्रास्ताविकाला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो आणि तुम्ही मला एवढं ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून आपली मी दिलगिरी देखील व्यक्त करतो. उपस्थित पालक वर्ग जो आहे तो ज्या आत्मीयतेने इथे आलेला आहे, किती मोठ्या संख्येनं आलाय हे महत्वाचं नाही. ज्यांना आपल्या मुलांना घडवायचं असतं, ज्यांचं मुलांप्रती अगदी लक्ष असतं, कटाक्षाने लक्ष देतात मुलांकडे, त्या भावनेतून तुम्ही आला तर पालक वर्गाला मी विनंती करतो की आपण काही आपले विचार मांडायचे असतील तर थोडक्यात मांडाल अशी मी विनंती करतो. वेळ घेऊ नका, बोलायचं असेल तर लवकर या. आणि इथे जमलेले पालक वर्ग सरांनी विषय मांडले, मी पण तेच सांगणार होती शौचालयाचं आणि मुलांच्या गरमीचं. कारण
सगळ्यांना माहिती आहे मुलं 5 ते 5:30 तास शाळेत बसलेली असतात. त्यावेळेस मुलं बाथरूमला आणि शौचालयाला जायचा तर प्रश्नच टाकतात. कारण मी माझ्या मुलीवरून बघितलं, तिला पोटदुखीचा इतका त्रास झाला कारण ती शौचालयालाच जात नाही, बाथरूमला जातच नाही. का तर म्हणजे विचारल्यासारखं मम्मी जाण्याची इच्छाच होत नाही. म्हणून मला कमिटीला एकच विनंती आहे का आमची मुलं ज्या शाळेत शिकतात, शिक्षण सरांचा शाळेविषयी आमचा काही प्रॉब्लेम नाही, सरांचा म्हणजे शिकवतात त्याविषयी पण काही नाही, फक्त मुलांना जे सोयी सुविधा आहेत त्याच्यावर सगळ्यांनी म्हणजे कमिटीने लक्ष द्यावे एवढीच माझी कमिटीला विनंती आहे. जास्त काही बोलत नाही कारण खूप उशीर झालाय, आम्हाला पण लांब जायचं आहे. थोडक्या वेळेला जे बोलता आले ते बोलली. धन्यवाद सर. नमस्कार. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य महोदय, तसेच सहसचिव, पालक उपस्थित असलेले पालक, तसेच सर्व विद्यालयाचे शिक्षक. आज शिक्षक जरी पालकांपेक्षा जास्तीत जास्त उपस्थित असले तरी आज खंत वाटते मॅडम का आज पालक ज्या शिक्षकांनी वर्षभर आपल्या मुलांना सांभाळले ना, आज एका तासासाठी फक्त आपण येऊ शकत नाही. पालक वर्ग खूप कमी संख्येने उपस्थित आहे. ज्या शिक्षकांनी सांभाळलं ना त्याच्यासाठी तरी मीटिंगसाठी सभेसाठी उपस्थित राहणे गरजेचं होतं. ज्या समस्या पालकांच्या, शिक्षकांच्या आणि मुला मुलींच्या होत्या ते कितपत योग्य आहे ते ऐकण्यासाठी किंवा या सभेसाठी उपस्थित राहणे गरजेचं होते. खंत वाटते मॅडम की आज पालक वर्ग उपस्थित राहू शकला नाही आणि शिक्षक जास्त संख्येने उपस्थित राहिले. धन्यवाद सर. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित पालक आणि उपस्थित शिक्षक यांना नमस्कार करून सांगते. मला असं वाटत होतं की पालक संघ, शिक्षक आणि पालक यांचा एकत्र मिळत बरोबर विद्यार्थी पालक संघ हा एक नेमून दिलेला आणि त्याचे उपाध्यक्ष, सचिव यांना म्हणजे सगळ्यांना निवडून दिलं. तर कशासाठी निवडून दिलं तुम्ही? एक नाममात्र म्हणून का? फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच दिवशी टोप्या घालायच्या का त्यांना कुठल्याही गोष्टीचा अधिकार नाही का? मग जर का त्यांनी जर शोधून काढलं आणि जर त्यांना असं वाटतं का अरे आपल्या विद्यार्थ्यांचं काहीतरी इथे नुकसान होतोय, जर का आपण काहीतरी केलं पाहिजे आणि जर चौकशी करतात, सगळं बघतात, बाथरूमचं पाहिलं, वर्ग पाहिले, त्याच्यातून भरपूर काही निदर्शन झालं आमच्या की काहीतरी बाबा डागडुगी नाही, नवीन नकोय आम्हाला, पण काहीतरी डागडुगी झाली पाहिजे यामध्ये. आणि राहिला विषय टॉयलेटचं, तिथे आम्हाला टाईल्स नकोय, तिथे फक्त लाईट हवी आहे, तिथे फक्त लाईट हवी आहे. आणि बिस्लरीचं पाणी मागत नाही पालक लोक, तर पालक फक्त जे पण मिळणारं फिल्टरचं पाणी ते व्यवस्थित पाहिजेच असतं विद्यार्थ्यांना. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही पाहिजे. स्वच्छतेचा भाग राहिला, जसं आपण घर स्वच्छ ठेवतोय त्याप्रमाणे शाळाही, आणि शाळाही शिक्षण देवतेचं मंदिर मानलं जातं. मग शिक्षण देवतेचं मंदिर मानलं जातं तर तिथे स्वच्छता हा विषय पाहिजे आणि स्वच्छता हा आपला अविभाज्य घटक मानला जातोय. सॉरी, चुकून जर माझ्याकडनं काही म्हणजे लहानपणी मोठा त्रास मिळत असेल तर माफी आहे सॉरी, पण मला असं वाटलं काहीतरी बोलावं म्हणून शिक्षक पालक संघाच्या वतीने म्हणून. आणि त्याच संदर्भात आम्ही जर संस्थेकडे स्वच्छतेकडे निवेदन पाठवतोय, त्यांची पूर्तता का नाही होत. मी 2018 मध्ये सुद्धा प्रतिनिधी म्हणून होती आणि तेव्हा पण मी मीटिंग अटेंड केली होती. तेव्हा इतक्याच समस्या मांडल्या गेल्या होत्या, पण त्यांची पूर्तता झालेली नाहीये. आणि 2000 माझी मुलगी जेव्हा 9वी मध्ये गेली तेव्हा पण मी प्रतिनिधी निवडून आली, तेव्हा पण ती पूर्तता झाली. तेव्हाही त्याच पालकांच्या समस्या मांडल्या गेल्या, त्यांची पण पूर्तता नाही. आणि जेव्हा माझी दुसरी मुलगी 6वीला गेली तेव्हा मी प्रतिनिधी म्हणून आली. का तर मुद्दामून आली मी, मला इथे काहीतरी नवीन करायचं होतं. मला असं वाटत होतं का अरे जर का आपण इथे आल्यानंतर काहीतरी जर दाखवून दिलं तर काहीतरी नवीन होऊ शकतं. जर मी 2 वर्ष मी जर त्याच समस्या बघत आली तर तिथे काहीतरी सुधारणा झाली पाहिजे.
तिथे काहीतरी सुधारणा झाली पाहिजे असं वाटत होतं मला, आणि म्हणून आम्ही संस्थेलाही लेटर दिले आणि त्या संदर्भामध्ये आम्ही ही मीटिंगही आयोजित केली. जर का माहिती काही चुकत असेल तर प्लीज सांगा मला. आणि मला एखाद्या शिक्षकाने इथे बोलण्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. रिझल्ट टाईट बसून थंड पाणी सुद्धा मुलांना दिलं, ते त्यांनी स्वतःच्या खर्चानं केलेलं आहे. शिक्षकांना बसायला चांगल्या प्रकारचं अद्यावत शिक्षक झालेला हवं, तो सुद्धा संपूर्ण खर्च मान्य दादाने केलेला आहे. एवढंच नव्हे तर संस्थेने पाठीमागे जागा घेतली, त्या जागेसाठी पण बऱ्या प्रकारचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारे शिक्षकांप्रती काय अडचण असेल, शिक्षकांच्या काय अडचणी असतील तर त्या अतिशय जातीनं लक्ष देऊन सोडवतात आणि ते असे मार्गदर्शक या सभेला लाभले, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. सत्यमेव जयते. मी कधी पण खरा बोलतो, खोटा बोलत नाही. जर कोणाला आढळला का खोटा बोलतोय, खोटा बोललाय तर त्यांनी ते दाखवून द्यावं, प्रूफ करावं. मी त्याची भर चौकात पायावरती डोका ठेवून माफी मागण्याची ताकद ठेवतो. तर त्यापूर्वी मी आदरणीय व्यासपीठ, सर्व सन्माननीय पालक, शिक्षक, आमचे शिक्षक, सगळे कर्मचारी, बोलायचा म्हणजे आता बराचसा शिक्षकांच्या बाबतीत सांगितलं काय होतं. शिक्षक अरे ग्रेडर आहे आणि त्याकरता मला पण थोडासा काहीतरी सांगण्याकरता. आता हे जे काही शिक्षक आहेत थोडासा दबावाखाली म्हणजे मागे 2001 सालापासून काही शिक्षक आमच्या त्याचे काम करत होते. 500 रुपये फक्त संस्था महिन्याला त्याला देत होते, फक्त 500 रुपये. तेव्हापासून ते कामं करतात. त्याच्यानंतर आत्ता म्हणजे 2 वर्ष पण नाही झाले किंवा 2 वर्ष झाले असतील तर काहीतरी 20% त्यांना शासन द्यावं लागलं. तर मग त्यांना जे आधी काय पगार दिलेला आहे तर आमच्या संस्थेची लोक त्यांच्याकडनं ती मागणी करतात आणि आज त्यांची परिस्थिती नाही ते पैसे परत करण्याची, जो दिलेला पगार. तर मग जर आता हे मागणी करताना बोललं तर माझ्या मते मला तर पडतच नाही, बरोबर नाही. आणि मागणी केल्याच्या नंतर मी म्हणतो त्यांना का बाबा त्यांनी ते आता देणार कुठून पैसे. नंतर आता 15 जून पासून आपली काय, नंतर जून महिन्यामध्ये शाळा चालू होती. शाळा चालू झाल्याच्यानंतर मी तुम्हाला पालकांना एक आवाहन करतो का तुमची मुलं त्या शिक्षकांच्या समोर, शिक्षक जेव्हा जातील मुलांच्या समोर तेव्हा ते मनस्थितीत नसणार. कारण त्यांना पैसे कसे संस्थेला द्यायचे, परत संस्था पैसे मागते, नाही दिले तर संस्था आणखीन काय कारवाई करेल, चांगली करेल, वाईट करेल, काय काय करेल. मागायला गरजच नव्हती. मागे 1 वर्षापूर्वी असं ठरलेला होता का बाबा त्यांनी पण मुलांना आपलं शिकवलंय. हेच शिक्षक, याच्यातले काही शिक्षकांनी 1 वर्ष, कोणी 2 वर्ष, कोणी 3 वर्ष फुकट शिकवलंय आणि मग नंतर त्यांना कोणाला 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये अशी पगार संस्था द्यायला लागलेली. आम्हासारख्याला थोडासा असा, माझ्यासारख्याला तर लाजच वाटते का कशासाठी तुम्ही ते पैसे मागता, नाही मागायला पाहिजे. आणि अगोदर जेव्हा ठरलं का नाही मागायचे म्हणून, आता वर्ष होत आलं त्या गोष्टीला, नाही मागायला पाहिजे होते. म्हणून त्याकरता मी शिक्षक आमचे सगळ्यात भारी आहेत, कुठल्याही वेळेला काही. आणि अहो रिझल्ट बघा ना तुम्ही, चांगल्या प्रकारे रिझल्ट 94, 95, 96, 98, 99%, 100% रिझल्ट हा बोर्डाचा. मी तुम्हाला सगळ्यांना पालकांना जास्ती करून सांगतो, शिक्षक आमचा कुठलाही कमी पडत नाही, कुठेच नाही. फक्त एवढंच आहे का ह्या शाळेमध्ये मी पण माझाही बऱ्याच वर्षापासून तिथे सहवास आहे या शाळेमध्ये. आत्ता जो राजकारण चाललेलं आहे तो याच्यापूर्वी मी कधीच बघितला नव्हता असा राजकारण. आणि हे मंदिर आहे काय,
आपण या मंदिरामध्ये जेव्हा येतो ना तेव्हा राजकारणाच्या चपला सगळ्या बाहेर ठेवायच्या असतात. इथे आणतच नसे राजकारण आणि ते ना आणावा, हे सगळे शिक्षक एक संघ राहावे म्हणून मी पण चिकार प्रयत्न केला. ज्या वेळेला 2003 साली मी इथे एक सेक्रेटरी म्हणून लोकांनी मला सांगितलं झालं तू ते जास्ती करून ते भरत कंटिन्यूच सांगितलं ठीक आहे चल तू म्हणतोस तर. अरे बोल माझं शिक्षण नाही काय नाही मी काय काम तिथे करणं तुला काय अडचण येईल तेव्हा मी बघ आलो. चांगल्या प्रकारे चालला होता सगळं काही व्यवस्थित झालं आणि त्यांच्यामध्ये गट तर आम्हीच लोक पाडतो. आम्ही मंडळी म्हणजे संस्था चालक पाडतात गट आणि ते नसावे म्हणून मी चिकार त्यावेळेला प्रयत्न केले. चांगल्या प्रकारे एक झाले होते, चांगल्या प्रकारे एकत्र काढण्याचा मी प्रयत्न केला होता आणि झाले पण होते त्यावेळेला. नंतर काय काय होत गेला त्यांच्यामध्ये मी सांगतो ना कुठला गाडीचा गट, कुठला सकाळचा गट, कुठला संध्याकाळचा गट, कुठला दुपार अरे आहे. आणि यांनी एकत्र राहावा म्हणून मी माझ्यापर्यंत प्रयत्न केलाय. शिक्षक खरोखर आमचे खूप चांगले आहेत. प्रत्येक वेळेला कुठलाही कार्यक्रम असला काही असला त्यांना कुठल्याही वेळेला काही काम सांगितलं तर ते हे नाही करत मनाई नाही करत. मला आठवतंय एक वेळा आपल्याकडे एक शिक्षण मंत्री येणार होते. हे 2006 सालची गोष्ट आहे. 4 शिक्षकांच्या फायली तिकडे पडलेल्या होत्या आणि तिकडे कार्यक्रम चालू होता म्हणजे सजावट काय असं बऱ्याचशा काही गोष्टी चालू होत्या. त्या शिक्षकांना त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी बोलवला. मी आता मला मोठेपणा नाही सांगत तर मी त्यांना सांगितलं का जा तुम्ही जिल्हा परिषदेला जा, ते माळी आहेत शिक्षण अधिकारी त्यांना भेटत तुमच्या सह्या आज होती. बरेच साहेब म्हणजे बरेच दिवस ते फायली पडलेले होते. ते बोलतात आपल्याकडे मिनिस्टर येणार आहे कसा काय जायचा ही कामं कोणी करायची कामं नंतर जाऊ आम्ही नंतर नाही आज आत्ता लगेच जा. म्हणजे एवढे शिक्षक आपले आहेत जे आमच्या संस्थेचे आहेत एकाला पण दोष देता कामा नाही आणि गरजेचं आपण खरोखर खूप मेहनती आहेत. कुठल्याही काम सांगितलं तर ते नाही असे बोलत नाही किंवा हे नाही करत. शिक्षकांच्या बाबतीत मगाशी जे सांगितलं गेलं शिक्षक कुठे कमी नाही पडत पण आत्ता त्यांच्याकडे जे पैशाचा तगादा लावलाय आणि मागणी केली. आता परवा त्या पैशांची मुदत संपते 15 तारखेवर 1 तारखेला पत्र दिलंय 15 दिवसात त्यांच्याकडे पैसे मागितलं नाही दिले तर ते शिक्षक लोक सुद्धा थोडासा अडचणीत येतील आणि जेव्हा शाळा चालू होईल त्यावेळेला ते आपल्या मुलांच्या समोर कमी पडण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही पालक वर्गाने पण जर आमच्या संस्था चालकांना एखादा पत्र दिला सगळ्यांनी मला वाटते तुमचे खरोखर मी आभारच मानणार मग आणि तुम्हाला धन्यवादच देईल. आता बाकी सुधारण्याच्या बाबतीत जे सांगितलं काही ते आमच्या ठाकरे मॅडमनी सांगितलं, चोरके सरांनी सांगितलं तर बाबा सुधारणा पाहिजेलच. खूप सारा आहे मी मागे माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला पण आहे ह्याच माध्यमातून दाखवलं शहापूर गझालीमधनं बरेचसे मी ते काढलेले आणि त्याच्यामध्ये दाखवलंय सुद्धा कुठे तुटलाय काय तुटलाय काय काय गडबड सगळं दाखवलंय. आता त्याच्यावरती मी काही वेळ घालवत नाही. तुम्हाला पाहिजे तर पुन्हा ते माझ्या मित्राला सांगत तो लहान भाऊच आहे माझं त्याला सांगत पुन्हा ते रिले कर त्याला पुन्हा लागलं तर रिले करायला सांगेल तेव्हा तुम्ही त्या माध्यमातून ते बघा मांडलाय आपण तिथे आणि ते मांडल्या तर थोडेसे संस्था काही आमच्या या मंडळीने मीटिंग लावू आपण. मी पण फिरलो त्यांना घेऊन फिरलो तुम्हाला पण एक वेळा घेऊन फिरलो आहे काय पत्रकाराला पण एक वेळा घेऊन फिरलो आणि बाकीच्या लोकांना पण घेऊन फिरलो. आता फिरल्याच्या नंतर थोडंसं काय पालक संघ हे तर पदाधिकारी आहे प्रत्येक वर्गाला जे पालक संघाचे प्रतिनिधी आहे त्यांच्याबरोबर एक मिटिंग घ्यायची शिक्षकांच्या बरोबर मिटिंग घ्यायची. त्याकरता आपण थोडंसं हे करण्याचा प्रयत्न केला तर काही आमच्या संस्था चालक असे समजतात का मालकच होता मिटले काय आणि म्हणतात का बघ थोडंसं प्राचार्यांना सांगायला लागले का जर तुम्हाला यांच्याच बरोबर मिटिंग घ्यायची आणि त्या सोशेसरला पण सांगायला लागले जर यांच्याबरोबर जर तुम्हाला मिटिंग घ्यायची आहे तर मग आमची काय गरज आहे आम्ही चाललो तुम्ही यांच्याकडनं काय असतील ती कामं करून घ्या. माझा चॅलेंज आहे बाळू जगेचा ज्यावेळी ते आमच्या हातात नाही जर शाळेचा कायापालट करून दाखवला और एसी करून टाकील शब्द आहे बाळू जगेचे काय एसी करून टाकील एसी त्यांच्याच मार्फत मी कुठल्या कमिटीवरती येणार नाही समितीवरती येणार नाही. एसी करून जर नाही दाखवला तर मिशा पण काढेल आणि गाव सोडून पण जाईल.
हा चॅलेंज आहे बाळूच्या त्या त्यांच्या चौघांच्या हातात. कशासाठी पाहिजे? अहो बांगड्या भरल्यात का अशा भाषा वापरतात. बांगड्या भरल्यात का अमुक. अहो बांगड्या नाही भरल्या तुम्ही चालवायचे मग चालवा ना. काय जे आहे आता तुम्हाला दाखवायचं राहायचे पहिल्या केलेले. मग ते बाकीच्या वेळ कशात थांबायला पाहिजे? 4 महिन्यापासून मी बोंबाबोंब करतो, आरडाओरड करतो, सांगतो त्यांना का बाबा मी करा रे. एक वेळा तर मी सातवी साहेबांना घेऊन फिरलो सगळं. त्याला सांगितलं हे लवकरात लवकर करू नये. हे वास येतोय कळलं. मी आता बसल्या तुम्हाला पण कदाचित वास येत असेल तिकडला. काय तिकडे पलीकडे एका वर्गाला कंप्लेंट आता मी ते सांगत नाही, ते तुमच्या लक्षात येईल नंतर. वास येतो एवढं सांगतो फक्त. वर्गापर्यंत पाणी जात होता मुतारीचा. ते अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. आणि मग जर हे म्हणतात का आम्ही बांगड्या नाही भरलेल्या, बांगड्या नाही भरल्या तर त्या त्यांच्या ताब्यामध्ये करतील ते. त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील आणि तुम्हाला सांगितलं तो चॅलेंज पण माझा आहे. तर मग द्या ना. फक्त आता बोलायला लागले का आम्ही काय बांगड्या भरल्यात का? एवढे वर्ष आम्ही त्याची संस्था चालवतो अमुक. मग त्यांच्या ताब्यात द्या नाही तर करा. एक तर करा, एक तर त्यांच्या ताब्यात द्या. माझा चॅलेंज आहे त्यांच्या ताब्यात दिले तर माझ्यासारखं त्यांच्या पाठीशी राहील. आणि जे बोललो काही शाळेत शिक्षकांना तिथे बोर्ड नाही तुमच्या मुलांना शिकवण्याकरता. जेव्हा आपला ब्लॅक बोर्ड असतो मुलांचा ते लिहिण्याकरता, ते एका दुसऱ्या वर्गामध्ये ते पण नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये ते काय शिकवणार तो शिक्षक? शिक्षक शिकवणार काय? तर त्याकरता मी तुम्हाला सांगतो आपली मुलं जर त्या शिक्षकांना टेन्शन मुक्त जर ठेवायचं असेल तर त्यांच्याकडे जी संस्थेने मागणी केली तर ती अहो काही लोकांना तर फुकट पगार दिलाय 6-6 महिन्याचा. तर तिने पाय खाली ठेवला नाही. मग ती काय सुपारी होती का? माझ्या वेळेला ग्रामपंचायतच्या इलेक्शनची ज्या वेळेला मी ग्रामपंचायतला उभं होतो त्यावेळेला मग त्या एका क्लार्कला काठवळीला काय जी तिला 6 महिन्याचा पगार तसाच दिला तरी तिने पाय नाही ठेवला ऑफिसमध्ये. मग ती सुपारी होती का माझ्याकडे? खूप मोठं राजकारण झालेलं आहे. पण देवाची कृपा मी सही सलामत राहिलो. काय तर पुन्हा तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे तुम्ही आज इथे कमी आहात घरोघरी जाऊन पालकांच्या त्या सह्या आणा. त्या जून महिन्याच्या आत त्यांना द्या. या शिक्षकांकडनं पैसे मागून. तसा बघितला तर तुम्हाला सांगतो ही संस्था ना निम्मे विकायला लागेल आम्हाला. निम्मे जर कधी हे शिक्षक कोर्टात गेले निम्मे विकून टाकायला लागेल. जी वाढ वडिलांनी पैसा जमा करून जी शाळा उभी केली संस्था उभी केली ना विकायला लागेल. पण ते आमचे खरोखर शिक्षक खानदानी शिक्षक आहे. काय खानदानी शिक्षक आहे. तर त्यांनी तो पाऊस तर उचलला नाही. नाहीतर ज्या वेळेला 20% अनुदान येतो ना त्यांना त्यावेळेला 80% तुम्हाला संस्थेने द्यायचे असतात. ज्या वेळेला 40% येतो त्यावेळेला 60% द्यायचे असतात. काय 60% झाले 40% द्यायचे असतात. 80% झाले 20% द्यायचे. नंतर 100%वर जे आले तर मग काही द्यायचं नसते. अहो त्यांनी उलटा तुम्ही धन्य माना माझ्यासारखा. तर त्या शिक्षकांचे जे कोणी हायकोर्ट कशात गेले नाही काय कायदेशीर माझ्यासारखा तर त्यांचे पाय धुवून पाणी जरी पिवालं मी पीर पण पाणी. कारण खरोखर त्यांची संस्थेवरती त्या मेहरबानीच आहे माझ्या हिशोबाने. तर जास्ती काय बोलत नाही. ते व्हिडिओमध्ये मी बोलत आहे. व्हिडिओ जे झालेले आहेत ते बघा. ती दुखण्याने बिखण्याने किंवा काय परिस्थिती शाळा होती आणि आज पण आहे. आणि मी बोलतो ना पुन्हा बोलतो द्या त्यांच्या जागा. कशाला ते राजकारण नाही हेवे ना दाबे नाही हो ना तो काय कशासाठी. आता मागे तर ते झालं पुन्हा आता 2 दिवस पूर्वी काहीतरी झाला का आपण काय बांगड्या भरल्या एवढे वर्ष आपण कोणी दिले. अरे कोणी काय आणला नाही. कोणी नाही काय आणून दिलं येते या शाळेमध्ये. काय रुबाब करायचा फुकटचा कोणी नाही आणला. बाकी दिले असेल कंपनीवाल्यांनी दिले असेल कोणी दानशूर लोकांनी पण दिलं. बाहेरच्या लोकांनी संस्था चालकापैकी कोणी नाही दिलेला. नाही दिला असेल कोणी सांगावं. ते काय कोणाची दिले असतील. आता मला तर मागे म्हणाला का बाबा काही लोकांनी फक्त पावत्या फाडल्यात. पावत्या हे जे बोर्ड पाट्या बिट्या लावल्यात ना काही फक्त पावत्या फाडलेल्या आहेत. संस्थेला तो पैसे मिळालेले नाहीत सगळ्यांचे. काही लोकांचे मिळाले म्हणजे जवळजवळ 95% लोकांचे मिळाले. पण
2-5 लोकांनी त्याच्यामध्ये पण हात धुवून घेतले त्यात सुद्धा. आणि हे जर कोणी काय बोलत असतील आणि त्या प्राचार्याला किंवा काही शिक्षक लोकांना काय बोलण्याची गरजच नाही आणि बोलावं पण नाही. बदली करू आता काय जमदाटी बदली करू. आता काहीतरी ते हे लावणार आहे जनरल सभा, त्याच्यामध्ये काय ठराव घेऊ. अरे ह्या लोकांना मी सांगतो, आता तुम्हाला स्पष्ट सांगतो, ज्या वेळेला सभा येते काय मतदानाचा प्रश्न येतो कोणी बाजूला नसतो, कोणी नसतो, मध्यात निघून जातात. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा काय चांगली लोक काय बोलत नाही. माझ्यासारख्याचा उभा पण नाही करत, बाजूला उभा नाही करत. माझ्या काय यांची लायकी काय काय लायकीचे आहे लोक थोडीशीच आहे. सगळी व्यवस्थापक कमिटी किंवा सर्व सभासद नाही, 2-4 लोक आहेत, 5-6 लोक आहेत. खेळवतात लोकांना. कशासाठी खेळवतात? काय मतलब काय तुम्हाला खेळवण्याचं? ठीक आहे, मी पुन्हा याच्यामध्ये बोलेल. चला, सगळ्यांचे आभार मानतो. मला बोलवण्याची संधी दिली, मला बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि मी बोलेल नंतर पुन्हा. त्यांनी तुमच्या समोर शिक्षकांप्रती काय भावना आहेत त्या मांडल्या. शिक्षक आपला कुठेही कमी नाही. तुमचा पाल्य इथे शिकतोय, त्याला ज्ञानाच्या बाबतीत कुठलीही कमतरता पडणार नाही. इथे काही आता तुमच्या समोर काही समस्या, भौतिक सुविधा कमतरता आहे, त्या जरी मांडल्या तरी त्या आज ना उद्या सुटणार आहेत. दादा तर हे पण बोलले, जर संस्थेने नाही केलं तर मी करून देतो, असंही बोललेत आम्हाला. त्यामुळं मुलांना इकडे तिकडे पाठवण्याच्या भानगडीत पडू नका, ही विनंती आहे. इथे असताना शिक्षक वर्ग इतका उत्तम आहे, फार अनुभवी शिक्षक आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका. या सगळ्या भौतिक सुविधा सुटतील, आज ना उद्या सुटतील. परंतु आता खऱ्या अर्थाने आपल्या पालक सभेला सुरुवात करण्यापूर्वी मी एक नियम आपल्याला सांगतोय की ज्या विषयावर आपण पालक सभा बोलवली होती, तर कुठलीही मासिक सभा असेल, कुठलीही वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, तर त्या सभेला किमान 50% तरी सभासद उपस्थित असणं काळाची गरज आहे, तरच ती सभा सुरू होते. या ठिकाणी जवळजवळ 4,000 विद्यार्थी शिकत आहेत. त्याची 50% केली तर 2,000 होते. 2,000 पालकांची उपस्थिती आली होती तर ती सर्वसाधारण सभा घेता आली असती. परंतु ही सर्वसाधारण सभा माननीय अध्यक्षा, आजच्या सभेच्या अध्यक्षा श्रीमती कांबळे मॅडम यांच्या परवानगीने या ठिकाणी कोरम अभावी तहकूब करण्यात येत आहे असं मी जाहीर करतो. आणि पुढची सर्वसाधारण सभा ही जून महिन्यात लावण्यात येईल. त्यासंबंधी पालक संघाच्या वतीनं वेळोवेळी आपल्याला संपर्क केला जाईल अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी माननीय अध्यक्षांचंही भाषण या ठिकाणी होणार नाही. याचं कारण असे की त्यांनी या ठिकाणी कोरम पूर्ण नाही, त्यामुळे ती सभाच होणार नाही. फक्त त्या या ठिकाणी आपल्याला शुभेच्छापर 2 शब्द देतील, आभारपर 2 शब्द बोलतील अशी मी विनंती करतो. शिक्षक पालक संघाचे सचिव म्हणून श्री सोष्टेसर यांनी आपल्याला प्रास्ताविक केले. बऱ्याचशा काही गोष्टी सांगत नमूद केलेल्या आहेत. पालक संघाची बरीचशी माहिती आपल्याला दिलेली आहे. तसंच जे काही प्रमुख पाहुणे आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत, जे सांगितले, त्यांनी सुद्धा आपल्या मनोगतामधून आपल्या शाळेविषयी असलेली कळकळ, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी त्यांनी या आपल्या मनोगतात मांडलेल्या आहेत. तसंच शीतल ठाकरे मॅडम यांनी सुद्धा आपल्या मनोगतात बऱ्याचशा गोष्टी मांडलेल्या आहेत. काही 2-3 पालकांनी सुद्धा आपली मनोगते इथे मांडलेली आहेत. त्यामुळे या मीटिंगमध्ये झालेल्या सर्व काही गोष्टी आहेत आणि ठराव हा सर्व संस्थेकडे सपूर्द करेल आणि ज्या काही समस्या अडचणी आपल्या शाळेमध्ये आहेत त्या सोडवण्यासाठी आणि त्याची पूर्तता करण्यासाठी मी
खूप खूप प्रयत्न करेन आणि संस्थेकडे या गोष्टी मांडेन. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गझाली. धन्यवाद.